नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चाचा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष। आपल्याला माहिती आहे की भिलार या ठिकाणी एक पुस्तकांचं गाव आहे। मी महाबळेश्वरला असताना त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या पुस्तकाचं गाव एवढं मला आवडलं। तेव्हा त्यांनी सांगितलं की जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून आला असाल तर अंकलखोप या गावीसुद्धा असाच प्रोजेक्ट भिलार पुस्तकांचं गाव या निमित्त हो घातलेलं आहे। तेव्हा त्यांनी मला माहिती दिली की भिलारची ही मूळ संकल्पना जेव्हा विनोदजी तावडे शिक्षण मंत्री होते त्यांची संकल्पना होती आणि त्यांच्या संकल्पनेतून ते आकार घेत त्या ठिकाणी प्रोजेक्टवरती काम करणारे आपले विनयजी माळवतकर असतील किंवा श्रीयुत काटकर सर असतील यांच्या माध्यमातून आणि मराठी भाषा मंडळाच्या माध्यमातून भिलार या ठिकाणी पुस्तकाचं गाव म्हणून नावानुरूपास आलं। त्या ठिकाणी लोक येतात, विविध पुस्तकं वाचतात आणि पुस्तकं वाचल्यानंतर तिथे राहतात, स्टे करतात आणि खऱ्या अर्थानं निसर्गाचा आनंद लुटतात। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी सांगितलं हे भिलार हे पुस्तकाचं गाव आहे, तशी गावं प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजेत। त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। त्या पुढाकारामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं ठरवलं की जे महसुली आपले विभाग आहेत, म्हणजे 6 विभाग आहेत, 6 विभागमधलं एक गाव त्यांनी सिलेक्ट केलं। पश्चिम महाराष्ट्र हा पुणे विभाग आपल्या सर्वांना माहिती आहे। या पुणे विभागामधलं सांगली जिल्ह्यामधील आणि या पलूस तालुक्यामधलं अंकलखोप गाव हे शासनानं GR कडून पुस्तकाचं गाव म्हणून नामांकित केलेलं आहे। म्हणजे जो काही शासनाचा महसूल विभागाचा फंड येईल, मराठी भाषा मंडळाचा फंड येईल, तो या पुस्तकाच्या गावाला येणार आहे। फार सोपी प्रोजेक्ट आहे, फार सोपा कॉन्सेप्ट आहे। गावकऱ्यांनी आपली जागा या ठिकाणी द्यायची आहे आणि जागा दिल्यानंतर, विशिष्ट जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी ती जागा डेव्हलप करण्याचं काम आणि त्या ठिकाणी पुस्तक पुरवण्याचं काम साधारणपणे शासनाच्या मार्फत होणार आहे। ती जागा प्रसन्न असावी, निसर्गरम्य ठिकाण असावं आणि आपल्याला आपल्या जवळच अंकलखोपच्या इथे औदुंबर हे एक दैवी वरदान लाभलेलं तीर्थक्षेत्र आहे। ते अंकलखोपमध्ये असल्यामुळे तीर्थक्षेत्र नगरीत साधारण हा प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे। मला वाटतं अशा स्वरूपाचं दूरदर्शी नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आपले आदरणीय शिक्षण मंत्री असतील यांच्या माध्यमातून जे भिलारला झालं ते आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये आणि अंकलखोप तालुक्यामध्ये जे गाव सिलेक्ट केलं आहे, शासनाने सिलेक्ट केलेलं हे गाव आहे, त्यामागे असा प्रोजेक्ट होणे क्रमप्राप्त आहे। मी आता अंकलखोप गावामध्ये आहे, माझ्यासोबत आमचे शीतल सूर्यवंशी आहेत। त्यांना मी ही संकल्पना सांगितली असून त्यांना ही संकल्पना अतिशय आवडलेली आहे, कारण की त्याच्यामुळे पर्यटन तर वाढेल, वरून वाचन संस्कृतीला गती लागवेल। आपण आत्ता बघतो की वाचन संस्कृती लोप पावलेली आहे, परंतु वाचनाची आवड जर निर्माण करायची असेल तर भिलारसारखी गावं ही प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजे। आणि सुदैवानं आणि दैवी शक्तीमुळे कदाचित पायलट प्रोजेक्ट हा आपल्या तालुक्यात, पलूस तालुक्यात अंकलखोप गावी शासनाने करण्याचा निर्णय घेतला आहे। आत्ताच मी मंत्रालयामध्ये फोन केला होता, याविषयी जे काही गती लागेल ते आम्ही आणि शीतल सूर्यवंशी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगितलं आहे की आमच्या गावात हा प्रोजेक्ट झाला पाहिजे आणि सगळं सहकार्य करण्यास तयार आहे। त्यांची स्वतःची बाग आहे, ते स्वतः ॲग्रो टुरिझम करत आहेत, त्यामुळे त्यांनाही त्यात विशेष इंटरेस्ट आहे। मला वाटतं पलूस तालुक्यातील हे अंकलखोप गाव फार नशीबवान ठरणार आहे, जगाच्या नकाशावरती येईल जर हा प्रोजेक्ट व्यवस्थित राबवला गेला। आपल्याकडे साहित्यिक मंडळी कमी नाही आहे, लेखक कमी नाहीत, कवी कमी, सर्व विपुल संपदा आहे आपल्यामध्ये। अगदी गदी मांडगुळापासून अनेक साहित्यक या सांगली जिल्ह्याने घडवले, त्यामुळे ही संस्कृती आता वाचन संस्कृती रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं अंकलखोप वासियांना, त्यातल्या त्यात आमच्यासारख्या शीतल सूर्यवंशीसारखे कार्यकर्ते असतील किंवा आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते असतील, त्यांना ही आवड आहे। खऱ्या अर्थानं वाचनाची चळवळ वाढवावी, कारण की वाचाल तर वाचाल हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहेत। शीतलजी, तुम्ही लीड घ्या, आम्ही सगळं सहकार्य शासनाच्या माध्यमातून, भाजपाच्या माध्यमातून, किसान मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला करू, जेणेकरून इथल्या भागाचं रुपडं पालटून जाईल। टुरिझम हा बेसिक आहे की टुरिझम वाढल्यानंतर सगळ्या गोष्टी वाढतात, त्यामुळे आम्हाला विनंती करतो तुम्हाला की तुम्ही सगळं सहकार्य करा। ज्यांना इच्छा असेल त्यांनी शीतल सूर्यवंशी असतील किंवा अंकलखोप ग्रामपंचायत आहे यांना संपर्क करा। आम्ही एक वेगळी वाचन चळवळ या निमित्तानं चालू पाहत आहे, आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभो। एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद।